तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज मी एक वेगळ्या प्रकारची भाजी बनवणार आहे। ती भाजी कशी होते काय होते ही मला माहिती नाही, पण मी ट्राय करणार आहे आणि ती तुमच्या सर्वांसोबत शेअर करावा अशी इच्छा झाली म्हणून हा व्हिडिओ करत आहे। शेपू आणि भोपळ्याच्या कवळ्या पानांची मी भाजी बनवणार आहे। ते चिरून मस्तपैकी भिजत ठेवायचे। तेल गरम झालं की तेलामध्ये कढईमध्ये मस्तपैकी लसणाची फोडणी देऊन टाकायची आहे। लसूण मस्त लालसर भाजला की त्यामध्ये हिरव्या मिरच्या ॲड करायच्या आहेत। हिरव्या मिरच्या ॲड करून झाल्या की त्या आपण भिजत ठेवलेले चण्याची डाळ आणि तांदूळ टाकून मस्त भाजून घ्यायचे आहेत। ते भाजून झाले की वरतून त्यामध्ये मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून झाल्याच्या नंतर जी आपण भाजी चिरून ठेवली होती ती भाजी टाकून द्यायची आहे आणि मस्त सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। आणि एकजीव करून झाल्याच्या नंतर 10-15 मिनटं वाफवायचं आहे आणि मग त्यानंतर थोडंसं पाणी टाकून ती भाजी शिजून घ्यायची आहे आपल्याला। आणि शिजून झाल्याच्या नंतर ओबडधोबड शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये ॲड करायचं आहे। याने चव खूप भारी येते मस्त। डाळ आणि तांदूळ शिजायला थोडं टाईम लागतो, त्यामुळे थोडं पाणी टाकून हे शिजून घ्यायचं आहे। हे शिजून झाल्याच्या नंतर खरंच चव खूप छान लागते। तुम्हीही ट्राय करा। मी अशी काय वेगळी भाजी ट्राय केली।